नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा ताईंनो, आज आहे 30 एप्रिल, उद्या 1 मे आहे। परंतु 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। परंतु काही अंगणवाडी ताईंचा प्रश्न आहे की 1 मेची सुट्टी आहे की नाही। काही ताईंचं म्हणणं आहे की हो आम्हाला सुट्टी आहे आणि काही ताईंचं म्हणणं आहे की आम्हाला सुट्टी नाही आहे। खरं 1 मेला सुट्टी कोणाला भेटणार हे सर्व सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा ताईंनो, तुमच्यासमोर एक परिपत्रक आहे। हे आपल्या महिला व बालविकास विभागाकडून नागरी प्रकल्प, बघा पुणे विभागातील जे काही नागरी प्रकल्प आहेत, नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आहे 2026 मधली। तर बघा याच्यामध्ये त्यांनी सुट्टी दिलेली आहे की नाही हे आपण जाणून घेऊया। तर बघा ताईंनो, तुम्ही मे 2026 रोजी शुक्रवार आहे, महाराष्ट्र दिनाची सुट्टी देण्यात आलेली आहे। आता आपण दुसरा एक GR पाहूया सोलापूर जिल्ह्याचा, जी जिल्हा परिषदेने काढलेला आहे। तो ग्रामीणच्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी आहे। तेथे देखील सुट्टी आहे की नाही हे आपण जाणून घेऊया। तर बघा ताईंनो, दुसरं परिपत्रक तुमच्या समोर आहे। या परिपत्रकामध्ये बघा, हे परिपत्रक अगोदर कोणाचं आहे ते बघा, महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूरकडून आलेला आहे। याच्यामध्ये सुद्धा इथं 1 मे, बघा 1 मे 2026 शुक्रवार आहे, महाराष्ट्र दिनाची सुट्टी देण्यात आलेली आहे। आणि हे परिपत्रक जे आहे ते प्रसाद मिरकिले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी काढलेलं आहे। आता अजून एक मी तुम्हाला परिपत्रक दाखवते। त्या परिपत्रकामध्ये 1 मेची अंगणवाडी सेविका मदतनीसांना सुट्टी नाही आहे। तर बघा ती कशा पद्धतीने नाही, बघा तुमच्यासमोर एक परिपत्रक आहे। हे परिपत्रक तुम्ही पाहू शकताय। हे परिपत्रक बघा तुम्ही अहिल्यानगरचं आहे, म्हणजे अहिल्यानगरमधील ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांचं हे परिपत्रक आहे। आता त्यांना 1 मेची सुट्टी दिली का नाही हे बघा। तर अहिल्यानगरमधील अंगणवाडी सेविकांना 1 मेची सुट्टी दिलेली नाही आहे। स्पष्टपणे आपल्यासमोर परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये 12 सुट्ट्या नमूद करण्यात आलेल्या आहे, परंतु मे महिन्यातील एकही सुट्टी याच्यामध्ये नाही आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांना 1 मेची सुट्टी नाही आहे। मग 1 मेची सुट्टी कोणाला भेटणार हे देखील आपण जाणून घ्या। बघा ताईंनो, हे जे मी तुम्हाला 1 नंबरला दाखवले जे परिपत्रक आहे ते परिपत्रक पुणे विभागातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना लागू होते। म्हणजे पुणे विभागाच्या अंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई येतात त्या सर्वांना हे परिपत्रक लागू होणार आहे आणि त्यांना 1 मेची सुट्टी भेटणार आहे। तर हे परिपत्रक जे आहे ते संजय माने, विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास पुणे विभाग पुणे यांनी काढण्यात आलेला आहे। मग अंगणवाडी सेविका ताईंचा प्रश्न की आपल्याला सुट्टी आहे का नाही, तर ताईंनो ज्या पुणे विभागामध्ये अंगणवाडी सेविका ताई येतात नागरी प्रकल्प, आता इथं त्यांनी स्पष्टपणे नमूद केले नागरी प्रकल्प सर्व, जसं की आता आमचा देखील नागरी प्रकल्प आहे आणि इतर जे काही जिल्ह्यांमध्ये नागरी प्रकल्प असतील तेथे अंगणवाडी सेविका मदतनीसांना 1 मेची सुट्टी आहे। आपण अहिल्यानगरचं परिपत्रक पाहिलं, त्या परिपत्रकामध्ये 1 मेची सुट्टी दिलेली नाही। त्यामुळे तेथील अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी खात्री करूनच सुट्टी घ्या, कारण की 1 मेला अहिल्यानगरमध्ये सुट्टी नाहीत। असे भरपूर जिल्हे आहेत, असे भरपूर तालुके आहेत त्यांना 1 मेची सुट्टी दिलेली गेली नाही। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणाचीही सुट्टी, म्हणजे कोणाची जर समजा त्यांना इतर अंगणवाडी ताईकडून जर ऐकलं, म्हणजे इतर जिल्ह्याच्या ताईकडून ऐकलं की आम्हाला सुट्टी आहे, तर त्या ताई घरी राहतील आणि त्यांची विनाकारण त्यांची रजा होईल। त्यामुळे सर्व सेविका ताईंना मदतनीस ताईंना आपल्या जिल्ह्याचं, आपल्या सुपरवायझर मॅडमनी जे आपल्याला सुट्टीचं वेळापत्रक दिलेलं आहे, म्हणजे 12 जे आपल्याला सार्वजनिक सुट्ट्यांचं वेळापत्रक दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सुट्टी आहे की नाही हे अगोदर चेक करा। कारण की काही साऱ्या जिल्ह्यांमध्ये सुट्टी आहे, जसं की सांगली जिल्ह्यामध्ये सुट्टी आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुट्टी आहे, इचलकरंजीमध्ये सुद्धा सुट्टी आहे, कोल्हापूरमध्ये सुट्टी आहे, पुणेमध्ये सुट्टी आहे। परंतु अहिल्यानगरचा आपण इथं परिपत्रक पाहिलं बघा, अहिल्यानगरमध्ये 1 मेची सुट्टी नाही। असे भरपूर सारे जिल्हे असू शकतात की ज्यांना 1 मेची सुट्टी दिली गेलेली नाही। त्यामुळे महत्त्वाची ही माहिती आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।